नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं। महायुतीमधला महत्त्वाचा घटक पक्ष एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे यांनी आपल्या पहिल्या 8 उमेदवाराची यादी जाहीर केली। ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे सचिव नरेश मस्के यांनी ही माहिती शेअर केली आणि हे 8 उमेदवार त्यांनी जाहीर केले। मित्रांनो, या 8 मध्ये जर आपण एक प्रामुख्याने जर बघितलं तर या 8 मतदारसंघांमध्ये याच्यामधले काही असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघावरून महायुतीमध्ये तेढ होता। पण आता यामध्ये जर आपण बघितलं तर हा तेढ आपल्याला सुटलेला दिसतोय, कारण याच्यामध्ये 2 जागा ज्या होत्या त्यांच्यावरती खूप चर्चा झाल्या की कोल्हापूरची जागा ही भाजप लढेल किंवा शिर्डीची जागा ही रामदास आठवले किंवा मनसेला देण्यात येईल, अशा चर्चा होत्या। पण आता ह्या 8 जणांच्या यादीमुळे चित्र स्पष्ट झाले आणि ह्या ज्या सर्व चर्चा होत्या या चर्चेवरती आता पडदा पडलाय। आता या जर 8 जणांच्या यादीमध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर पहिला मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई। दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शिवसेना एकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे। राहुल शेवाळे हे 2014-2019 ला या मतदारसंघामधून खासदार राहिले। खासदार होण्याच्या आधी राहुल शेवाळे हे मुंबई महानगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणि दक्षिण मध्य मुंबईमधल्याच अणुशक्ती नगरमधून ते नगरसेवक होते। त्यानंतर दुसरा मतदारसंघ जर आपण बघितला तर तो म्हणजे कोल्हापूर मतदारसंघावरून खूप चर्चा झाल्या की कोल्हापूरमधून समरजित सिंह घाडगे भारतीय जनता पार्टीकडून लढतील किंवा जे मुन्ना महाडिक आहेत ते या मतदारसंघामधून लढतील। पण या सर्व चर्चेवरती पडदा पडला आणि कोल्हापूरची जी फाईट आहे ही संजय मंडलिक वर्सेस जे छत्रपती शाहू महाराज आहे काँग्रेस पार्टीकडून ज्यांना तिकीट मिळाले त्यांच्यामध्ये ही लढत होणार आहे आणि काटेका मुकाबला या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये असेल। त्यानंतर मित्रांनो, तिसरी जागा आहे शिर्डीची। शिर्डीमधून एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिलेली आहे। सदाशिव लोखंडे यांची ही तिसरी टर्म आहे, तिसऱ्यांदा त्यांना या मतदारसंघामधून उमेदवारी भेटली 2014, 2019 आणि आता 24 ला। या मतदारसंघामधून जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जर बघितलं तर भाऊसाहेब वागचोरे हे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाकडून। 2009 ला ते शिर्डीतून पहिल्यांदा भाऊसाहेब वागचोरे निवडून आले होते। त्यानंतर 14 ला त्यांनी ऐन वेळेस पार्टी बदलली आणि काँग्रेस पार्टीमध्ये भाऊसाहेब वागचोरे गेले होते। तर ह्या मतदारसंघावरून खूप महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली की हा मतदारसंघ मनसेला देण्यात येईल। या मतदारसंघावरती RPI आठवले गटाने सुद्धा दावा केला होता। रामदास आठवले यांनी उघड सांगितलं होतं की मला शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढायची आहे। पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडताना सुद्धा भाऊसाहेब वागचोरे यांना या दृष्टीने पक्षामध्ये प्रवेश दिला की लोकसभा जेव्हा त्यांनी पक्षामध्ये एंट्री केली तेव्हापासूनच ते या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची तयारी हे भाऊसाहेब वागचोरे करत होते। पण एक चर्चा अशी होती की या मतदारसंघाची जो मतदारसंघ आहे हा मनसेला देण्यात येईल, बाळा नांदगावकर इथून निवडणूक लढतील। तर याच्यावर सगळ्या चर्चा होत्या। आता या सगळ्या चर्चांवरती पडदा पडलाय आणि शिर्डीमध्ये पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे। पण शिर्डीमधली जर परिस्थिती जर आपण बघितली ग्राउंडवरची तर सदाशिव लोखंडे यांचा संपर्क कमी आहे, यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये नाराजी आहे। पण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे विखे फॅक्टर। आणि विखे फॅक्टर यांनी जर पूर्ण ताकद जर सदाशिव लोखंडे यांच्या मागे त्यांची उभी केली तर सदाशिव लोखंडे हे सहज शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून विजय होऊ शकतात। पण शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे आणि शिर्डीमध्ये समोरचा उमेदवार खूप तगडा आहे। जो शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिलाय ते म्हणजे भाऊसाहेब वागचोरे, हा काय कच्चा उमेदवार नाहीये, हे खूप तगडा उमेदवार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बुलढाण्यामधून शिंदे गटाने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे आणि उद्धव ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर या मतदारसंघामध्ये उमेदवार असतील। त्यानंतरचा मतदारसंघ जर आपण बघितलं तर हिंगोलीमधून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली। हेमंत पाटील हे याआधी सुद्धा 19 ला या मतदारसंघामधून प्रचंड बहुमताने निवडून आलते। नांदेडमधून आमदार होते, त्यानंतर त्यांना हिंगोलीची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी 2019 ला दिली आणि त्यांनी प्रचंड बहुमताने सुभाष वानखेडे यांचा पराभव या मतदारसंघामधून हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून केलता आणि ह्या वेळेस हिंगोलीमधून पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली। ठाकरे गटाकडून या मतदारसंघामध्ये नागेश आष्टीकर जे आहेत, नागेश आष्टीकर यांना उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। हिंगोलीची लढत सुद्धा इंटरेस्टिंग होईल, हिंगोलीची फाईट सुद्धा महत्त्वाची असणार आहे। त्यानंतरचा मावळमधून श्रीरंग अप्पा बारणे यांना
शिवसेना एकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासमोर उमेदवार असतील उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघरे. संजोग वाघरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. त्यांची लढत ही ह्या श्रीरंग बारणे यांच्या सोबत मावळ लोकसभा मतदारसंघामधून होईल. त्यानंतरचा मतदारसंघ आहे रामटेक. रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शेड्यूल कास्टसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघातून तुम्हाला माहीत असेल की कालच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. असे राजू पारवे काँग्रेस पार्टीचे आमदार होते. काँग्रेस पार्टीमधून त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये आले आणि नंतर त्यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली. या मतदारसंघामधून कृपाल तुमने जे खासदार होते एकनाथ शिंदे गटाचे, कृपाल तुमने यांचं तिकीट हे जे शिवसेनेने कापलेलं आहे आणि या मतदारसंघामधला सामना जो आहे हा राजू पारवे वर्सेस काँग्रेसच्या ज्या बर्वे मॅडम आहेत यांच्या विरोधामध्ये हा रामटेकचा सामना होईल. त्यानंतरचा मतदारसंघ आहे हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघामधून धैर्यशील माने यांना उमेदवारी एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. धैर्यशील माने यांनी 2019ला राजू शेट्टी यांचा पराभव या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून केलता. महाराष्ट्रामध्ये चर्चेची लढाई झाली ती 2019ला. मित्रांनो, ह्यावेळेस हा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी यांना देण्यात म्हणजे त्यांना जाईल अशी चर्चा आहे. आता याच्यावरती काही फायनल माहीत नाही आहे, पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जर आपण बघितलं तर राजू शेट्टी यांच्याकडे जर हा मतदारसंघ गेला आणि राजू शेट्टी जर ही निवडणूक लढले तर धैर्यशील माने यांना ही हातकणंगलेची लढाई जड जाऊ शकते. तर हे होते एकनाथ शिंदे गटाचे पहिल्या फेजमधले म्हणजे पहिली यादी आहे त्यांची 8 जणांची.